नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमआयएमची औरंगाबादमध्ये ताकद किती आहे आणि एमआयएमच्या औरंगाबादमधून कुठून आमदार निवडून येऊ शकतात ते आपण बघणार आहोत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 9 पैकी 2 ठिकाणी एमआयएमचे आमदार हमखास निवडून येऊ शकतात, 100% निवडून येऊ शकतात असं हे विश्लेषण सांगते. आता ते कोणतं ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, 9 विधानसभा जे क्षेत्र आहेत त्यापैकी 3 शहरातले आहेत. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य. त्या व्यतिरिक्त फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड आणि वैजापूर, गंगापूर हे बाकीचे 6 मतदारसंघ आहेत. या 6 मध्ये एमआयएमची एवढी ताकद जरी नसली तरी जे शहरातले 3 मतदारसंघ आहेत तिथे एमआयएमची तगडी ताकद आहे. औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद मध्य तर 2014 साली तगडी फाईट देऊन यामध्ये औरंगाबाद मध्य एमआयएमने जिंकलं होतं, जिथनं इम्तियाज जलील निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांना ते रिपीट करता आलं नाही, परंतु जी 2024 ची परिस्थिती आहे ती वेगळी आहे. त्यामुळे मी असं म्हणतोय की या 3 मतदारसंघ औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य या 3 पैकी 2 ठिकाणी एमआयएमचे आमदार 100% निवडून येणार. आता ते कसं? औरंगाबाद पूर्व महायुतीचे तिथनं बीजेपीचे अतुल सावे सध्या आमदार आहेत. गफ्फार कादरी एमआयएमचे सेकंड नंबरला होते. गफ्फार कादरी 2014 साली देखील उभा होते. त्यावेळेस अतुल सावे देखील उभा होते आणि तेच निवडून आले होते. 2014 साली तिथनं शिवसेनेचे कला ओझा म्हणून एक उमेदवार होते. बीजेपी आणि शिवसेनेची युती नव्हती, म्हणजे त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या, नंतर युती झाली. त्यामुळं बीजेपीचे अतुल सावे वेगळे लढले आणि शिवसेनेचा तिथनं एक कॅन्डिडेट वेगळा लढला. त्यामुळं गफ्फार कादरी फक्त 6,000च्या फरकाने तिथनं पिछाडीवर राहिले. त्यानंतर मध्यची जी निवडणूक झाली त्यामध्ये इम्तियाज जलील 19,000च्या फरकाने निवडून आले. मित्रांनो, शिवसेनेकडनं प्रदीप जयस्वाल आणि बीजेपीकडनं एक उमेदवार उभा होता. त्यामुळं यांच्यामध्ये वोटिंग डिवायडेड झालं आणि इम्तियाज जलील तिथनं आमदार झाले. पश्चिममध्ये एमआयएमची ताकद चांगली नाहीये तेवढी, म्हणजे आहे खूप, परंतु निवडून येण्यासारखी ताकद नाही. परंतु औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद मध्य या 2 ठिकाणी 2014ची जर पुनरावृत्ती झाली तर 100% एमआयएमचे आमदार इथनं निवडून येणार. गफ्फार कादरीला तिकीट देवो किंवा न देवो, परंतु एमआयएमचे तिथनं सीट पूर्वमधून सध्या 100% चान्सेस आहेत. जर यांची सध्या महायुतीचा एक उमेदवार उभा राहील, महाविकास आघाडीकडनं उमेदवार उभा राहील. पूर्वमध्ये शिवसेनेची जरी ताकद नसली तरी काँग्रेसची चांगली ताकद आहे. काँग्रेसला पूर्वचं सीट सुटू शकतं. त्यामुळे महाविकास आघाडीची वोटिंग वेगळी, महायुतीची वोटिंग वेगळी आणि 100% एमआयएम तिथनं सीट काढणार पूर्वची. सेम कंडिशन मध्यमध्ये लागू होणार आहे. मध्यमध्ये महायुतीचा एक उमेदवार असेल आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार असेल. त्यामुळं मध्ये देखील एमआयएम काढू शकते. बाकी ठिकाणी एमआयएमची ताकद निवडून येण्यासारखी नाहीये, परंतु मतं भरपूर खाईल आणि मतं चांगली त्यांना मिळेल. परंतु या 9 मतदारसंघापैकी औरंगाबाद जिल्ह्यातल्या 2 ठिकाणी एमआयएम 100% ह्यावेळेस निवडून येणार असं मला वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एमआयएमची ताकद औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मी सांगितले त्याप्रमाणे 2 आमदार निवडून येऊ शकतात का? त्याबद्दल आपलं मत काय कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.